की 80% जागा जे औद्योगिक क्षेत्रामध्ये लोकांना अलॉट झालेली असेल, उद्योजकांना अलॉट झालेली असेल, 20% लँड जे आहे ते शिल्लक राहिलेलं आहे. तर ते 20% कसं अलॉट करायचं आहे तर त्याची नियमावली त्यांनी ठरवलेली आहे. नियम नंबर 1 आहे ते की त्या 20% लँड जे उरलेला आहे, शिल्लक राहिलेला आहे, त्याचं प्लॉटिंग करून त्याचा न्यूजपेपरमध्ये ऍड द्यावं लागतं, जाहिरात द्यावी लागतं. हे 5,000 स्क्वेअर मीटरचा किंवा 5 एकरचा लँड आहे, ते आम्ही विकायला बाहेर काढलेले आहे. जे कोणी इंटरेस्टेड असेल त्यांनी अर्ज भरावा. आता समजा कोणी आले नाही, फक्त मी अर्ज केला तर मला ऑटोमॅटिकली ते मिळतात. आणि समजा त्या जमिनीसाठी 2-3 लोकांनी अर्ज केला, मग त्याचा ऑक्शन होतो, त्याचा लिलाव होतो आणि जे जास्त बोली लावतो त्याला ते देण्यात येत नाही. जास्त बोली लावणाऱ्याला देता येत नाही. त्याच्यामध्ये मग क्रायटेरिया आहे, या उद्योगामध्ये किती लोकांना रोजगार मिळणार आहे, इन्व्हेस्टमेंट किती आहे, किती पैसे ते लावणार आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, विदेशातून काही पैसा याच्यामध्ये येत आहे का, ते सगळे क्रायटेरिया बघून ते लोकांना. आता ही जी जागा आहे, जे 5 एकरची जागा आहे, म्हणजे 2,20,000 स्क्वेअर फीटची जागा जे आहे, ते मंत्री साहेबांना देण्यात आली. मी प्रश्न उपस्थित केला तर इनिशियली मला कोणीही साथ द्यायला तयार नाही होते. MIDCचे अधिकारी जे होते की नाही साहेब, आम्ही काहीही डॉक्युमेंट्स तुम्हाला देऊ शकत नाही. त्यांना सांगितलं, 20 वर्ष पत्रकार होतो, मलाही माहित आहे की कसं काय टाळायचं. तर मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही अडचणीमध्ये येईल, तर तुम्ही मला हे खरं झालेलं आहे तुमच्या वतीने तर मी बाहेर सगळं. त्यांच्यावर इतका दबाव टाकण्यात आला की कशाला तुम्ही ते इम्तियाज जलीलला दिलेले आहे. सर्व गव्हर्नमेंट ऑफिसेसला सत्ताधारी पक्षच्या नेत्यांकडून एक आदेश आला, म्हणजे कलेक्टर साहेबांना आदेश आला की इम्तियाज जलीलला कुठल्याही कागदपत्र द्यायचं नाही. मग म्युन्सिपल कमिशनरला तसाही आदेश देण्यात आला की इम्तियाज जलीलला कुठल्याही प्रकारचे पेपर्स द्यायचं नाही. म्हणजे हे एक हुकुमशाही झालेली आहे, म्हणजे डिक्टेटरशिप, आपण जे लोकशाही आपण जे म्हणतो ना, म्हटलं तर नियम आहे की RTI मध्ये आपण घेऊ शकतो. तर मी ते मुद्दा उचलला आणि आपण बघितलं असेल की पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची दखल घेण्यात आली. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते बघितलं की इतकं मोठं प्रकरण होऊ लागलं, तर या देशामध्ये सगळ्यात सोपी गोष्ट काय आहे, सगळं सोपं काम काय आहे, तर सगळं सोपं काम हे आहे की जेव्हा आपण कोणत्याही चांगला मुद्दा घेतो तर तुरंत त्याची जात काढायची, किंवा समोरच्या माणसाच्या विरोधात जे बोलत आहे त्याची जात बघून त्या जातीमध्ये भांडणं कसं लावतं. सगळं हे जे आहे ते समाजाचे आहे. आणि सगळे या शहरातले जितके जे लोक 7-7 कोटी रुपयेचे गव्हर्नमेंट स्कीम घेऊन, 7-7 कोटी रुपयेचे सरकारी स्कीम घेऊन ते आज मोठे मोठे पुढारी झालेले आहे. 7 कोटीमध्ये कुठे इंडस्ट्री नाही आहे, कोणी मोठी मोठी चेन घेतलेली आहे सोन्याची, कोणी गाड्या विकत घेतलेले आहे, आहे. पैसे कशासाठी घेतले, उद्योगासाठी. 7 कोटीचा उद्योग समाजाचा उद्धार करण्यासाठी तुम्ही घ्या, खूप चांगली गोष्ट आहे. पण 7 कोटी खायचं आणि फक्त मंत्री साहेब तुम्हाला मदत केलेली आहे की ते 7 कोटी तुम्हाला खाण्यासाठी, तर ते सगळे लोक इकट्ठा झाले आणि त्यांनी म्हटलं की आम्ही इम्तियाज जलीलच्या विरोधात एक आंदोलन छेडू. असलं आंदोलन की इम्तियाज जलील या विशेष जातीचा माणूस आहे म्हणून याचा विरोध करत आहे. आता मी त्यांना उत्तर दिलं असतं की ज्या आंदोलनाची सुरुवात मी या शहरामध्ये केली होती, जे माझे बंधू इथे बसलेले आहे, मी मागच्या 2-2.5 वर्षामध्ये कधीही विचारलं नाही, मला माहित नाही आहे की हे कोणत्या जातीचे आहे, हे कोणत्या जातीचे आहे आणि तुम्ही कोणत्या जातीचे आहे. एक माणूस
माणुसकी या नात्याने आपण मी प्रश्न घेतला, आपण एकत्र आलो, सगळे लढले, आम्ही एकत्र येऊन एक ताकद उभी केली म्हणून आपल्याला यश मिळालं. नाहीतर खूप सारे लोक मला हे म्हणायचं, माझ्यावर आरोप करायचे की हे माणूस जे आहे ते फक्त निवडणुकीसाठी हे करत आहे, निवडणुकी संपल्यानंतर ते तुम्हाला साथ देणार नाही. माझ्यावर अशा प्रकारचेही आरोप. मी पराभव झाल्यानंतर जेव्हा तुम्ही माझ्या घराच्या समोर आले होते त्यावेळी सुद्धा मी सांगितलं होतं की जोपर्यंत तुमचा एक एक पैसा परत मिळत नाही इम्तियाज जलीलचा संबंध तुटणार नाही, तुमच्या सोबत राहणार आहे. हे लढा जे आहे आज तुमच्यामुळे मला या गोष्टीचा आनंद आहे की अनेक शहरामध्ये जे पतसंस्था बुडत आहे. मी हात जोडून विनंती केली होती लोकांना की तुमचे पैसे नाही मिळणार कारण तुमच्या जिल्ह्यामध्ये नेता कोणताही तुमच्यासाठी उभे राहणार नाही, लढणार नाही तुमच्यासाठी, फक्त संस्थेमधून पैसे काढून घ्या. पण लोकांना काय आहे की थोडीशी लालसा असते की नाही आपल्याला टक्केवारी जास्त मिळत आहे, आपल्याला जास्त इंटरेस्ट मिळत आहे म्हणून ते ठेवतात. त्यांचाही दोष नाही आहे. पण आज अशी पतसंस्था आहे की ज्याच्यामधून त्यांना पैसे मिळत आहे. तर रोज आम्हाला महाराष्ट्रातून एक ना एक अशा शहराची बातमी येतं की या गावामध्ये ही पतसंस्था बुडालेली आहे, या शहरामधून ही बुडालेली आहे. आता जेव्हा सरकारच त्याची गॅरंटी घेत नाही, तुमच्या पैशाची गॅरंटी घ्यायला सरकार नाही आहे, तर ते बिझनेस कसा 100% सेक्युअर्ड होऊ शकतो? नाही होऊ शकतं. सरकारने गॅरंटी दिली तर उघडा, म्हणजे 100 तुम्ही पतसंस्था उघडा, काही हरकत नाही आहे. ज्यांना जितकं इंटरेस्ट द्यायचं आहे ते त्यांच्यावर सोडा की आम्हाला इतकं इंटरेस्ट आम्ही देणार, आमच्याकडे पैसे जमा करा. पण त्याची गॅरंटी जी आहे ते सरकारने घ्यायला पाहिजे. जेव्हा सरकारच घेत नाही तर याचा अर्थ हे आहे की सरकारलाही माहीत आहे की या पतसंस्थेमध्ये जास्त पैसा इकट्ठा झाला तर त्याच्या चेअरमॅनला आपण बोलवू, इलेक्शनमध्ये त्याच्याकडे फंड घेऊ, आपण जे जे कार्यक्रम असतील त्याच्यासाठी सगळ्याकडे आपण डोनेशन घेऊ त्या पतसंस्थाकडे, आणि उद्या समजा ते पतसंस्था बुडाली तर त्याला आपण पूर्ण साथ देऊ. अशा प्रकारचं एक हे जे सिस्टम चाललेलं होतं, आपण कुठेतरी त्याला ब्रेक लावण्यामध्ये आज मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्र सरकारमध्ये एक नवीन कायदा तयार होत आहे. कशामुळे ते पतसंस्थामध्ये पैसे ठेवणारे जे लोक आहेत की त्यांना 5,000 रुपये दिले जा आणि इम्तियाज जलीलच्या घरासमोर नारेबाजी मुर्दाबाद मुर्दाबाद, ते 5,000 रुपयामध्ये ते येतील माझ्या घरासमोर, एक अर्धा तास इम्तियाज जलील मुर्दाबाद मुर्दाबाद करतील. आणि हे असे लोक आहे की ज्यांना समजा मी 5,100 रुपये दिले, 5,100 रुपये दिले आणि त्यांना सांगितलं की बाबा माझ्या घराच्या समोर नाही, 100 रुपये जास्त देत आहे मी तिथे, तर त्यांच्या घराच्या समोर दिले. तर हे असे जे लोक आहे ना ते आपल्याला स्वतःला समजतात की मी खूप मोठे भाऊ आहे, मी दादा आहे, मी हे आहे. ते सगळे जे दादा आहे ना त्यांचा बाप म्हणजे इम्तियाज जलील आहे. ते तहसीलदार कलेक्टरला मॅनेज करा आणि ते मॅनेज होतात. म्हणून मी इकडच्या कलेक्टरला प्रश्न विचारलं, आता तुमची जबाबदारी आहे, सांगा मला कोणकोणत्या पुढारीने अशा प्रकारची जे राखीव जागा आहे, गोरगरिबांसाठी ठेवलेली जागा आहे, ते किती पुढाऱ्यांना देण्यात आलेली आहे, ते जागा कोणकोणती जागा देण्यात आलेली आहे? 10 एकर जागा, 10 एकर जागा शाजापूरमध्ये 1,10,00,000 रुपये मंत्री साहेबांचे दोन मुलांनी आपल्या नावावर रजिस्टर करून घेतली. त्यात असा जातीच्या मुद्द्यावर आम्ही तुमचं समर्थन करण्यासाठी मला पूर्ण विश्वास आहे. मला याच्यामध्ये काही दुमत नाही आहे की माझ्यासोबत कोण उभे राहणार, कोण विरोधात जाणार मला माहित नाही आहे. पण इतका विश्वास आहे आदर्शच्या एक एक ठेवीदार माझ्या पाठीशी उभे राहणार. आवाज खूप चांगली आहे. शिवसेना शाखा उद्धव ठाकरे गट नाही.
तर मी आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि जसा मला असं वाटतं की आज कोर्टामध्ये आपली पुन्हा हिअरिंग आहे. मी जसं तुम्हाला म्हटलेलं आहे की जे ऑक्शनच्या प्रक्रियेला आतापर्यंत सुरू झायला पाहिजे होतं, पण स्पिनिंग मिलचं ऑक्शन होणार आहे. ते कुठे आहे, किती जागा आहे, कशा प्रकारची जिनिंग मिल आहे ते आपणही बघा. आपल्या गावामध्ये कोणी मोठा उद्योगपती असेल किंवा ज्यांच्याकडे पैसा असेल तर त्यांनीही त्याच्यामध्ये त्यांना भाग घ्यायला सांगा की ज्याच्यामुळे त्यांना एक चांगली प्रॉपर्टीही मिळणार, रनिंग जिनिंग मिलही मिळणार आणि त्याच्यामुळे आपला पैसा लवकरात लवकर बाहेर निघतील. आणि 7.5 कोटीमध्ये असं हे आपण समजू शकेल की जे उरलेले आहे त्यांना लाखामध्ये पैसे मिळण्याची सुरुवात होतील. हे सोपं आहे. तर तिला असं वाटलं की मी खूप सोपं काम करत आहे. आपल्याला लढायचं आहे. मी कसं लढतो? एकटं असून सुद्धा लढतो ना. इतकं मोठे मोठे लोकांच्या बाबतीत कोणीही